शिरोळमध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं शेतकरी मेळावा, क्षारपड जमीन सुधारणा यशोगाथा आणि ऊस पीक स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी जमिनीचं व्यवस्थापन करण्याचं रोल मॉडेल श्री दत्त पॅटर्ननं तयार केल्याबद्दल गौरवोद्गार काढले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, राष्ट्रीय भूमी लवणता अनुसंधान संस्था आणि VSI यांच्या संयुक्त प्रयत्नातून क्षारपड जमीन सुधारणा मोहिमेला निश्चित यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कराराच्या माध्यमातून आपले जे PhDचे विद्यार्थी आहेत ते आता या तंत्रज्ञानावर काम करणार आहेत. तर अशा तऱ्हेने या ऊस पिकासाठी आपण अतिशय चांगलं या ठिकाणी ऑलरेडी काम करतात. त्यामुळे आपण भविष्यामध्ये अशा तऱ्हेचं काम करून जेणेकरून उद्दिष्ट सर्व आपलं एक आहे. आपलं उद्दिष्ट हे आहे की आपला शेतीतील खर्च शेतकऱ्यांचा कमी करणं गरजेचं आहे. तेच खरं तंत्रज्ञान आहे जे अतिशय सोपं असेल, जे शेतकऱ्यांना वापरता येईल असं तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा वापर जर आपण केला तर निश्चितपणे शेतीमध्ये खर्च आपल्याला कमी करता येणार आहे. यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी ऊस उत्पादक वाढीसाठी भविष्यात अनेक ठिकाणी कृषी मेळावे घेऊन शास्त्रज्ञांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलं जाईल अशी ग्वाही दिली. खरं म्हणजे शेतकऱ्यांना मी सूत्रच सांगतोय. पहिलं सूत्र निचरा प्रणाली करणं. निचरा प्रणाली म्हणजे जमिनीमध्ये पाणी साचून न देता पाण्याचा निचरा कसा होईल हे बघणं. हा सविस्तर या ठिकाणी मी बोलणार नाही, कारण आम्ही इथून पुढं 1 महिना 40 ठिकाणी शेतकऱ्यांचा मेळावा घेणार आहे आणि त्या ठिकाणी तज्ञ शास्त्रज्ञांना बोलवून त्यांचं मार्गदर्शन देण्याची दृष्टी आम्ही ठेवलेली आहे. दुसरं जर असेल तर सेंद्रीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. जमिनीमध्ये सेंद्रीकरण जर कमी पडला तर तुमचं उत्पादन कमी होतं, म्हणून सेंद्रीकरण 1% जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. आम्ही 15 सालापासून प्रयत्न करतोय. 0.20, 0.23 सेंद्रीकरण असलेला आज 1% निघालेला आहे आणि त्याच प्रमाणात ऊसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं निघालेलं आहे. त्याच प्रमाणात तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे बियाणं अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडलं पाहिजे आणि सुपर केन नर्सरीचीच रोपं लावून तुम्ही उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणं. हे सगळं सविस्तर आम्ही तुमच्या गावात आल्यानंतर सगळ्या आम्हाला आम्ही पटवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. क्षारपड जमीन सुधारणा दत्त पॅटर्नची कार्यपद्धती या विषयावर बोलताना कसबे डिग्रजच्या कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉक्टर श्रीमंत राठोड यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचं तंत्रज्ञान आणि दत्त कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे अनुभव यातून जमीन क्षारपडमुक्त होत असल्याचं सांगितलं. सोसायटी स्थापन करणं, अर्थसहाय्य उपलब्ध करणं, बंदिस्त सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी ऊस पीक स्पर्धेतील अण्णासो पाटील, जंबूकुमार चौगुले, सुभाष पाटील, दादासो गतारे, श्रीपाद शेरीकर या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.